गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। कॉरिडॉर विरोधात संघर्ष करीत आलेल्या तीर्थक्षेत्र बचाव समितीकडून राज्य शासनाकडे पंढरपूर शहराचा विकासासाठी पर्यायी आराखडा देखील सादर केला होता, मात्र त्यास फारसा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं नव्हतं। आता तीर्थक्षेत्र बचाव समितीकडून पंढरीत सरकारी मोकळ्या जागांच्या शोधासाठी बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। या आगळ्या वेगळ्या संदर्भातील रॅलीच्या आयोजनाबाबत माहिती देताना कुलकर्णी यांनी सांगितलं की पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे वतीनं महिन्यापूर्वी कॉरिडॉर विरोधात भला मोठा मोर्चा निघून जनप्रक्षोभ दिसून आलेला होता। निश्चितपणे त्याचा अपेक्षित प्रतिसाद दिसून आले। त्या मोर्चात घरेदारे पाडून विध्वंसक विकास करण्यापेक्षा वर्षानुवर्षे मोकळ्या पडलेल्या सरकारी जागांवर कॉरिडॉर सारखी विकास कामे कराव्यात अशा प्रमुख मागण्या होत्या। या पडाक सरकारी जागा उजेडात आल्या पाहिजेत, आजवरच्या झालेल्या प्रचंड सरकारी खर्चाची उपयोगिता तपासली पाहिजे। यासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीनं पंढरीच्या शाश्वत विकासासाठी सरकारी मोकळ्या जागांचा शोधासाठी खास मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे। सकाळी 9:30 वाजता येथील खादी ग्रामोद्योग स्टेशन रोड येथून निघून शहराच्या शासनाच्या व इतर परिसराच्या वापराविना पडून असलेल्या तसेच बेकायदा वापरत असलेल्या जागांचे अवलोकन करून येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे। तर या बाईक रॅलीत तथा मोटारसायकल फेरी संभाव्य कॉरिडॉर बाधित व पंढरपूर पावित्र्य रक्षक नागरिक यांनी अवश्य उपस्थित राहावं अशी विनंती पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीनं करण्यात आल्याचं देखील अभय कुलकर्णी यांनी सांगितले।